मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। वादळी वाऱ्यासह पावसामुळे मधुकर नगर येथील नागरिकांचे नुकसान। वीज तारांवर झाड कोसळल्याने अनेक पोल उद्ध्वस्त होऊन वीज पुरवठा खंडित। मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे। वादळी वाऱ्यांसह पावसामुळे अनेक गोरगरीब, कच्चे घरधारक आणि शेत पिकांचे नुकसान होत आहे। तसेच दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी मध्यरात्रीच्या वेळी आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे मधुकर नगर येथे अनेक झाड उन्मळून पडली आहे व यासह विद्युत पोल काहींच्या घरावर कोसळले आहे। त्यामुळे मधुकर नगर येथील नागरिकांचे किरकोळ नुकसान झाले आहे, परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। सदर ठिकाणी परिसरात असलेले बिनकामी झाडे हे वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठ्याच्या जिवंत तारावर कोसळल्या व त्याच्या प्रभावामुळे विद्युत पोल हे कोसळल्याने महावितरण कार्यालयाचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्यामुळे विद्युत पोलच्या शेजारी असलेल्या आपल्या घराच्या अंगणातील झाड हे नागरिकांनी तोडून टाकावे, जेणेकरून अशा नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी हानी टाळता येईल, अशी चर्चा मधुकर नगर परिसरात होत आहे। या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे परिसरातील विद्युत पोल कोसळल्याने रात्रीपासून विद्युत पुरवठा खंडित झाला आहे। त्यामुळे नागरिकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे। सदर घटनेची सूचना आज 29 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता परिसरातील नागरिकांनी महावितरण कार्यालय पुसद येथे दिली आहे, परंतु संबंधित कर्मचारी हे उद्ध्वस्त झालेले विद्युत तारे आणि पोल किती तातडीने दुरुस्त करतात, विद्युत पुरवठा सुरळीत सुरू करतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मुकाबला न्यूज 24 साठी प्रतिनिधी मोहम्मद अजीम, पुसद। मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।